आलेल्या सर्व भक्तांचं आज स्वागत आहे। आजचा विशेष टॉपिक असणार आहे, अजून 15 दिवसांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी येते आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी तर त्यामुळे म्हटलं की भगवान कृष्णाच्या अतिशय सुंदर सुंदर लीलाचा आपण चर्चा करूया। तर भगवान कृष्णाच्या लीलाच्या पहिले बलराम जयंती येत्या 19 तारखेला आपण साजरी करणार आहोत। तर हे बलराम चरित्र किंवा बलरामजींचा आविर्भाव कशासाठी झाला, काय कारण आहे आणि त्यांच्या अद्भुत लीलाचं वर्णन आजच्या आपण कथेमध्ये करूया। पाहायला गेलं तर ही बलराम जयंती आपण आज साजरी करीत आहोत। म्हणजे तसं प्रॅक्टिकली गेले तर आपण अभिषेक काही ठेवला नाही, पण एक प्रकारे कथेच्या माध्यमातून आपले मानसिक रूपातून नाही का आजचा आपण जो बलराम जयंती तो फेस्टिवल साजरा करूया। म्हणून सुखदेव गोस्वामी राजा परीक्षित सुखदेव गोस्वामीला एक प्रश्न विचारतात भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये, 10व्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायामध्ये। ते म्हणतात की श्रीराज वाच म्हणा, कथितो वंश विस्तारो भवत सोम सूर्यो राज्ञा चोब भयम वंशानाम चरित परमाद्भुतम। श्रीराजोवाच कथितो वंश विस्तारो भवता सोम सूर्यो राज्ञा चोब भयम वंशानाम चरित परमाद्भुतम। श्रीराजवाच कथितो वंश विस्तारो भवत सोम सूर्यो राज्ञा चोब भयम वंशानाम चरित परमाद्भुतम। भाषांतर तात्पर्य हिज डिवाइन ग्रेस ऐसे भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद। परीक्षित महाराज म्हणाले, हे प्रभू, तुम्ही सूर्यवंश आणि चंद्रवंश या दोन्हीचं सविस्तर वर्णन मला सांगितले आहे आणि या दोन्ही वंशामध्ये श्रेष्ठ राजांची उदांत आणि अद्भुत चरित्रे कथन केलेली आहे। तात्पर्य, 9व्या स्कंदाच्या शेवटी 24 अध्यायामध्ये सुखदेव गोस्वामींनी श्रीकृष्ण लीलेचा सारांश रूपाने वर्णन केले। भगवान श्रीकृष्ण पृथ्वीवर भार नष्ट करण्यासाठी व्यक्तिशः कसे अवतरित झाले होते, एक ग्रस्त आश्रमी म्हणून त्यांनी कशा विभिन्न लीला केल्या आणि स्वतःच्या जन्मानंतर त्यांनी त्वरित ब्रजभूमी कसे स्थलांतर केले, ह्या सर्वांचं वर्णन सुखदेव गोस्वामींनी संक्षिप्त रूपाने केलं होतं। परीक्षित महाराज स्वभावतःच भगवान श्रीकृष्णाचे भक्त असल्यामुळे त्यांना श्रीकृष्णाच्या लीलेविषयी अधिकाधिक श्रवण करायची इच्छा होती। म्हणून सुखदेव गोस्वामींना भगवान श्रीकृष्णाच्या विषयाविषयी सविस्तर बोलण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने परीक्षित महाराजांनी त्यांचे आभार मानले आणि सुखदेव गोस्वामींनी पूर्वी संक्षिप्त रूपाने सांगितलेल्या कृष्ण लीला ऐकून परीक्षित महाराजांच्या मनी अपार कृतज्ञता निर्माण झाली आणि सुखदेव गोस्वामी 9व्या स्कंदात असे म्हणाले की लीला पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाणारे भगवान श्रीकृष्णाचे वसुदेवाचे पुत्र म्हणून अवतरित झाले, पण स्वतःच्या जन्मानंतर त्यांनी पितृग्रह त्याग केला आणि आपल्या निकटम भक्ताशी प्रेमाचे आदान प्रदान करण्यासाठी ते वृंदावन धामात गेले। वृंदावन त्यांनी अनेक असुरांचा विनाश केला आणि पुढे ते द्वारकेत गेले आणि तिथून वैदिक तत्वाचा अनुसरून अनेक उत्तम स्त्रियांशी विवाह केला। त्यांनी त्या स्त्रियांपासून शेकडो अपत्यांना जन्म दिला। तसेच ग्रस्त जीवनात तत्वाची स्थापना करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या पूजनासाठी असणारे अनेक यज्ञ द्वारकेमध्ये संपन्न केले। असं तात्पर्य खूप मोठं आहे, पण ह्या तात्पर्यामध्ये सुखदेव गोस्वामी आपलं राजा परीक्षितची तळमळ त्या श्लोकातून दिसते की 9व्या अध्यायापर्यंत त्यांनी सूर्यवंश आणि चंद्रवंश सांगितलं होता। चंद्रवंशांच्या वंशावलीमध्ये वर्णन केल्यानंतर शेवटी काही अध्यायामध्ये त्यांनी भगवान कृष्णाच्या चरित्राचं वर्णन केलं थोडक्यामध्ये। पण हे वर्णन करण्याचं काय होतं, ट्रेलर दाखवला तो सुखदेव गोस्वामीने की बाईची उत्सुकता किती कृष्ण लीलेमध्ये, आणि मग ती उत्सुकता गेल्यानंतर राजा परीक्षितनं पाहिले की अरे याने थोडक्यातच दिलं, आता मला विस्तारपणे ऐकायचं। मग सुखदेव गोस्वामी राजा परीक्षित प्रश्न करतात, काय म्हणतात की कथितो वंश विस्तारो, तुम्ही हे जे आता भगवान कृष्णाची लीला सांगतात ते काय सांगा, विस्तारपणे सांगा। का बरं? ते म्हणतात की चरितम परम अद्भुतम, एवढं अद्भुत आहे की ह्या चरित्राला ऐकत राहावं आणि माझं जीवन, मला जी उत्सुकता आहे भगवान कृष्णाबद्दल ती मला तुम्ही वर्णन करा। आणि एवढं वर्णन केल्यानंतर सुखदेव गोस्वामीला श्रोतांची उत्सुकता पाहून, परीक्षित महाराजांची उत्सुकता पाहून सुखदेव गोस्वामीला कृष्ण कथा वर्णन करण्याचा
उत्साह निर्माण झालेला आहे. म्हणून अशा प्रकारे त्याने जो हे कृष्ण आणि याच्या नंतर अनेक प्रश्न विचारतात. जर पाहिलं गेलं राजा परीक्षित नाही का सुखदेव गोस्वामी नाना प्रकारचे एवढे प्रश्न विचारतात की भगवंतांनी काय काय लिहिल्या केल्या, कशा केल्या, ज्या माहीत नाहीत आणि माहीत आहेत त्या बी कथाचं वर्णन केलं. आणि त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणतात की हे जे प्रश्न विचारलेले आहेत ते कोणासाठी आहेत? जगातल्या सगळे जीवात्मा आहेत त्यांच्या उद्धारासाठी आहे. आणि धन्यवाद की तू प्रश्न विचारल्यामुळं मला आता भगवंताबद्दल गुणगान करण्याची संधी दिल्याबद्दल. ते म्हणतात की कथा ऐकल्या 3 फायदे होतात. श्रोता, वक्ता आणि प्रश्न विचारणं तीनही पुनीत होतात. पुनीत म्हणजे त्यांना पुण्य प्राप्त होऊन भगवंताची कृपा. कोणता? श्रोता म्हणजे जो ऐकणारा, वक्ता बोलणारा आणि प्रश्न विचारणारा, या तिन्ही लोकांचा उद्धार होतो अशा कृष्ण लीलेमधून. आणि मग ते कृतज्ञतेच्या भावनेमध्ये त्याने अनेक श्लोक वर्णन केल्यानंतर इथे आज आपण जी चर्चा करणार आहोत ती बलराम जयंती. बलराम जयंती जर पाहिलं तर कृष्ण जन्मालीपेक्षा बलराम जयंती अतिशय महत्वपूर्ण आहे साधकांच्या जीवनामध्ये. का बरं? तर याचं महत्व की भगवान प्रश्न विचारलेला आहे की भगवंताचा जन्म महत्वाचा का कर्म महत्वाचा आहे? तर भगवंताचे जन्म आणि कर्म दोन्ही महत्वाचे आहेत. पण विशेष करून जन्म तर एकदाच होतो भगवंताचा, पण त्यापेक्षा कर्म महत्वाचे आहेत. त्या कर्मातून आपल्याला बऱ्याच शिक्षा भेटतात, तत्व भेटते. आणि आपल्या जीवनामध्ये त्यांचे कर्म पाहून आपली जी कर्मबंधनाची शृंखला आहे ती तात्काळ नष्ट होते. जन्म आणि म्हणून कर्म आहेत. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, गीतेचा 4था अध्याय श्लोक नंबर 4 मध्ये आपल्या 9 मध्ये म्हणतात, जन्म कर्मचे दिव्य यो जानाति तत्वता त्यक्ता पुनर्जन्म नैति मामिति स्व. अर्जुना, माझे जन्म कर्म जो जाणतो या भौतिक संसारामध्ये तर पुन्हा जन्म घेत नाही. म्हणून अशा प्रकारे आपल्याला जर पाहायला गेलं तर ह्या कशाच्या आधारावर आपण जन्मकर्म समजलं पाहिजे? तर श्रीमद भागवतम आहे, भगवद्गीता आहे, किंवा आपण जे गौडीय परंपरेला पालन करणार आहेत गर्ग संहितामध्ये, याच्यामध्ये विस्तृतपणे भगवंताच्या अद्भुत लीलेचं वर्णन केलेलं आहे. तर ह्या सुखदेव गोस्वामीने राजा परीक्षितला आतापर्यंत 4 दिवसामध्ये 9 स्कंद संपवले. किती? 4 दिवसात. आणि आता पुढचे 3 स्कंद पुढचे 3 दिवसामध्ये जर पाहायला गेलं तर 2 दिवस त्यांनी 10व्या स्कंदाला लावले. आणि 10व्या स्कंदामध्ये अध्याय किती माहिती आहे तुम्हाला? 90 अध्याय आहेत. सगळ्यात जास्त अध्याय असेल तर 10व्या स्कंदामध्ये. का बरं? तर भगवान कृष्णाचं मुख कमल म्हटलं जाते हे 10वा स्कंद. आणि शेवटच्या अर्ध्या दिवसामध्ये म्हणजे मध्यान्हपर्यंत त्यांनी 11वा आणि 12वा स्कंद सांगून टाकला. आणि काही मुहूर्त राहिल्यानंतर त्याने जो वेळ होता तो वेळ कोणाला सांगितलं? त्याने पुढे बृहद भागवतम अमृत नाही का वर्णन केलं होतं. आणि नंतर देह त्याग करून तक्षक येण्याच्या पहिले धामात निघून गेले होते. तर ह्या जर कशी का आता प्रश्न विचारला इथं, तर काय प्रश्न विचारलेला आहे की आता दुसरा प्रश्न विचारलाय राजा परीक्षितनं. काय म्हणतात? रोहिण्या तनया प्रोक्ता राम संकर्षण त्वया देवक गर्भा संबंधो कुत देहांतर विना. या सुंदर श्लोकामध्ये ते म्हणतात की रोहिण्या तनया प्रोक्ता, बलरामजींचे शाश्वत आई म्हणजे रोहिणी तनय म्हणजे रोहिणीच आहे. पण काय? राम संकर्षण त्वया, त्यांचं नाव राम आणि संकर्षण आहे. पण असे राम संकर्षण रोहिणी तनय असलेले देवक्या गर्भ्या संबंध आणि पुन्हा कुतो देहांतर विना असा त्यांचे शाश्वत पुत्र आहेत. त्यांचे पहिले नावं सांगितले, त्यांचा संबंध सांगितला, आणि मग अचानक त्याने सांगितलं की देवकीच्या गर्भातून रोहिणीच्या गर्भामध्ये कशा काय स्थलांतरित केलं, त्याचं कारण काय झालं, मला याचं वर्णन करा. आणि मग असा प्रश्न विचारल्यानंतर सुखदेव गोस्वामी तिथे म्हणतात की आता पार्श्वभूमी सांगतात. काय पार्श्वभूमी सांगतात की आता मी पुढचा कृष्ण जन्म जेव्हा घेईल त्याच्यामध्ये देवकीच्या लग्नाचं वर्णन केलं. पण भगवंत बलरामजी जन्म घेण्याच्या पहिले ते सांगतात की वसुदेव आणि देवकीचा विवाह झाल्यानंतर त्यांना कारागारामध्ये ठेवलं. पण कारागार झाल्यानंतर देवकीला पहिला पुत्र जन्माला आला, त्याचं नाव होतं कीर्तिमान. आणि हे कीर्तिमान झाल्यानंतर असे 6 पुत्र मारले. आणि 6 पुत्र मारल्यानंतर जो 7वा गर्भ आहे तो कोणता आहे? बलरामजी संकर्षण आहे. तर का बरं डायरेक्ट
6 गर्भ केल्यानंतर बलरामजी देवकीच्या गर्भामध्ये आले. आचार्य वर्णन करतात की जे 6 पुत्र आहेत ते पहिले नमुचीचे पुत्र होते आणि ब्रह्माजीच्या शापामुळे, आपलं हिरण्यकशिपूच्या शापामुळे ब्रह्माजीकडे तपस्याला गेले, तर ते पुढच्या जन्मामध्ये तुमचेच पिता तुमचे शत्रू बनतील. आणि तोच नमुची पुढे कंस म्हणून जन्माला आले. गर्ग संहितेमध्ये याचं वर्णन आहे. आणि मग कंसाने त्याचे पुत्र मारले गेले. पण आचार्य विष्णूजी ठाकूर आपल्या टीकेमध्ये वर्णन करतात की हे जे 6 पुत्र आहेत ते 6 अनर्थाचे प्रतीक आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य हे 6 पुत्र जेव्हा मारले तेव्हा त्या गर्भामध्ये राम संकर्षण हा शब्द वापरला. काय? राम आणि संकर्षण, देवक्या गर्भसंबंध त्या देवकीच्या गर्भामध्ये आले. याच्या माग किती डीप आणि खोल तत्वज्ञान आज विष्णूजी ठाकूर सांगतात की जोपर्यंत तुमच्या हृदयामध्ये 6 अनर्थ जात नाही तोपर्यंत आदिगुरु बलरामजीची कृपा तुमच्या याच्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणून बलरामजी का बरं देवकीच्या गर्भामध्ये आले? त्यांनी पाहिलं की देवकीच्या गर्भातून किंवा हृदयातून 6 अनर्थ निघालेले आहेत आणि 6 अनर्थ निघाल्यानंतर आता 7वा गर्भ आहे ते आदि गुरु बलरामजी आहेत. म्हणून पहिले प्रथम गुरु कोण आहेत? बलरामजी आहेत. आणि गुरु येऊन काय बघतात की साधकांच्या हृदयामधले अनर्थ निघाले तेव्हा मला आता कृष्ण तुमच्या हृदयामध्ये स्थलांतरित करायला सोपे जातात. कृष्ण देवकीच्या किंवा वसुदेवाच्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये असेच प्रगट होत नाही. म्हणून इथे शिक्षा देतात विष्णू ठाकूर की जर आपल्या हृदयामध्ये किंवा आपल्या मनामध्ये भगवंताला प्रगट करायचं असेल, विशेष करून हृदयामध्ये, तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या हृदयातले 6 अनर्थ काढणं महत्वाचं आहे. काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आदिगुरु बलरामजीची किंवा गुरुची कृपा होत नाही. बरेच लोक म्हणतात आम्ही गुरु केला. महाराष्ट्रामध्ये तर एक फॅशन झाली गुरु करण्याची आणि फोटो लावून ठेवतात. गुरु पौर्णिमाला एक एवढं कपडा भेटतो, त्याच्या मुंडाला एक फुल देतात आणि नारळ देतात आणि गुरु देतो मी तुमच्या रस्त्याला वर्षभर, मी माझ्या रस्त्याला. नाही, गुरु तत्व हे आपल्याला आत्मसात केलं तरच आपले अनर्थ निघतात, नाही तर निघत नाही येतात. आणि मग 6 अनर्थ निघाल्यानंतर बलरामजी येऊन बघतात आता याचा गर्भ कसा झालेला आहे, स्वच्छ झाले. जसं तुमच्याकडे एखादा व्हीआयपी येणार असेल तर तुम्ही ते हॉल ते घर किती स्वच्छ करतात, साफसफाई करतात, टापटीपणा ठेवतात आणि म्हणतात हा आता ओके त्याने येऊ द्या. जसं आमच्या मंदिरात राजपाल आले होते, बापरे किती सिक्युरिटी, किती साफसफाई. कधी एवढं साफसफाई केली नव्हती तेवढं ते साफसफाई केली होती. म्हणजे साधा एक राज्यपाल आल्यानंतर एवढं साक्षात जगाचा पालक ब्रह्मांड नायक भगवान कृष्ण येणार आहेत तर ते गर्भ काही साधारण थोडी असणार आहे. तर त्यावेळेस बलरामजीने पाहिलं की आता देवकीचा गर्भ परिपूर्ण भगवंताला अवतरित होण्यासाठी पक्का आहे. आणि मग गर्भामध्ये आल्यानंतर जेव्हा त्यांनी सगळं पाहिली अरेंजमेंट तेव्हा योग मायाच्या भगवंत सांगतात पुढच्या 2ऱ्या अध्यायामध्ये की आता हे जे संकर्षण आहेत बलरामजी ते काय कर, रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित कर. त्या टायमाला टेक्नॉलॉजी किती भारी होती की बिना कोणाला त्रास न देता एक बाळ दुसऱ्या, म्हणजे जगामध्ये एकमेव असं आहे एका बाळाचे 2 आई. ह्या जगामध्ये 2 आई पण एक सावतर आणि एक सखी असते, पण एकच बलरामजी त्यांना 2 आई आहेत, 2 गर्भामध्ये त्याने जन्म घेतलेला आहे. आणि मग असं जन्म घेतल्यानंतर तर हे अनर्थ जोपर्यंत, म्हणून शुद्ध भक्ताला या गोष्टीचा प्रभाव पडत नाही. भगवंत प्रगट होण्याच्या पहिले देवकीने सगळ्यात मोठं बिल पे केलं होतं, आपल्या 6 पुत्रावर गमावलं होतं. तेव्हा भगवान कृष्ण पुत्र म्हणून जन्माला आले. अर्जुनाचा जो फोटो बघतो ना आपण गीतेवर, आपलं वाटलं लय बाण मारतो, नाही, तो फोटो येण्याच्या पहिले त्याला लय बिल पेवरला, सगळ्या नातेवाईकाला मारावं लागलं तेव्हा तो फोटो आलाय. म्हणून भक्ती म्हणजे एवढी सोपी नाही. जीवनामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी त्याग केल्याशिवाय भगवंत भेटत नाहीयेत. भगवंत पहिले परीक्षा बघतात, तुमची आसक्ती काढतात, तेव्हा स्वतःला देतात. तुम्हाला वाटेल मला भौतिक भोग बी पाहिजे आणि भगवंत पाहिजे, ते कधीच सोबत राहू शकत नाहीत. म्हणून अशा प्रकारे जे 6 अनर्थ आहेत ते शुद्ध भक्ताला प्रभावित करत नाही. जसं प्रल्हाद महाराज ते म्हणतात की त्यांना एवढा त्रास झाला पण त्यांनी कोणताही नाही भगवंताला कधी कंप्लेंट नाही केली. पांडवांच्या जीवनात त्यांना बी काही त्रास नाही झाला.
आणि सगळ्यात महत्वाचं शिलप्रभुपाद अमेरिकेमध्ये गेले. त्यांना अनर्थानं काही नाही. एक जसं एक मोठे कथावाचक, ते कधी रामकथा वाचक फेमस भारतामध्ये, ते जेव्हा कधी विदेशात जातात ना, गंगाजल घेऊन जातात. एकाने विचारलं का हो गंगाजल? ते म्हणले की सगळे मलेच्छे यवन राहतात म्हणून मी गंगाजल शिंपडत असतो आणि त्यावेळेस मी कथा करतो. पेताना पाण्यामध्ये गंगाजल टाकतो, स्वयंपाकामध्ये गंगाजल टाकतो, तेव्हा मी कथा करतो. पण शिलप्रभुपाद गंगाजल घेऊन गेले नाही. ते म्हटले की 12 वर्ष प्रभुपादाने जे प्रीचिंग केले, ते म्हणले गंगाजलपेक्षा सर्वश्रेष्ठ हरिनाम आहे, जे हरिनामाला स्वतःला शुद्ध करते आणि जे पापी मलेच्छे त्यांना सुद्धा उद्धार करते, एवढा हरिनाम आहे. म्हणून हरिनामाला घेणं काय, आपल्या हृदयामध्ये भगवंताला आमंत्रित करण्यासारखं आहे. तर अशा प्रकारे जेव्हा देवकीच्या गर्भामध्ये स्थलांतरित झाल्यानंतर जन्म झाला, रोहिणीच्या गर्भात झाल्यानंतर जन्म झाल्यानंतर तिथे बलरामचा जन्म कसा आहे, शुभ्र, त्याला म्हणतात श्वेत वर्ण, आणि कृष्ण कसे आहेत, श्याम वर्ण. ह्या दोघांमधला फरक आहे. जसं आकाशामध्ये दोन्ही कलर दिसतात तुम्हाला, कधी श्वेत पण दिसतो आणि कधी धवल पण दिसतंय. तसंच एकाच नाण्याच्या दोन बिंदू आहेत. म्हणजे कृष्ण आणि बलरामामध्ये फरक नाहीये. आणि ते का बरं पहिल्यांदा बलराम जे जन्माला आले, त्याचा आचार्य खास करून जे टीकाकार नाही का वर्णन करतात, टीकाकार म्हणतात तात्पर्य देतात की पहिल्या जन्मामध्ये राम अवतारामध्ये लक्ष्मणजी छोटे होते आणि रामचंद्र जे काही ऑर्डर द्यायचे त्यांना ऐकायचे. सगळ्यात मोठी जर त्यांना कठीण सेवा दिली असेल तर सीतेला वनवास सोडायचं होतं, त्यावेळेस लक्ष्मणजी ठरवतात. काय ठरवतात की याच्या पुढे मी छोटा म्हणून कधीच येणार नाही, मी पुढचा जन्म जो घेईल तो मोठाच घेऊन येईल. म्हणून बलरामजी पहिले जन्माला मोठे आले होते. भगवंत म्हणतात तुम्ही छोटे या मोठे या, मला जे करायचे तेच मी करतो. तर अशा प्रकारे केल्यानंतर हे श्याम वर्ण, त्याच्यामुळं कधी कधी बलरामजी चिडवायचे कृष्णाला, बघ यशोदामाई नंदबाबा गोरन तू काळा जन्माला आहे, तू त्यांचं नाहीच आहे, तुला इकत आणलेले. मग राधिका मध्ये राधिका गोरी से ब्रज के छोरी से मैया करा दो मेरा बुआ, उम्र तेरी छोटी है नजर तेरी खोटी है. आता ते सुंदर भजन आहे, ब्रजवासियांचं खूप सुंदर भजन आहे. तर इथे जो भगवंत काळे असले तरी सुंदर आहेत. ह्या जगातले एकदा प्रभुपाद आफ्रिकेत प्रवचन देत होते आणि प्रभुपाद वर्णन करते की भगवंताचा वर्ण काळे, तर सगळे आफ्रिकन खुश झाले, एवढे खुश झाले. प्रभुपाद म्हणले तुमच्यासारखे काळे नव्हते, डांबरासारखे. भगवंत अति सुंदर होते ते. तर अशा प्रकारे ते भगवंताचे श्वेत वर्ण आहे आणि अशा त्याचं वर्णन ब्रजवासी करतात. ते म्हणतात की दुधाच्या फेसाप्रमाणे सुंदरता. काही ब्रजवासी म्हणतात दुधासारखे, काही जण म्हणतात नाही नाही जे चंद्र किरण येतात ना त्यासारखे भगवंताचं वर्ण आहे. काही ब्रजवासी म्हणतात नाही तसं बी नाही, ते म्हणतात की वसंत ऋतूमध्ये जे आकाशामध्ये ढग भरून येतात ना तसा वर्ण बलरामजीचा आहे. म्हणजे प्रत्येकाची नजर बलरामजीला बघण्याची वेगळी वेगळी होती. याला म्हणतात भगवंताच्या प्रति स्नेह. आणि आशा केल्यानंतर बलरामजी जन्माला आल्यानंतर 10 दिवस त्यांनी डोळे उघडले नाही. का बरं उघडले नाही? आचार्य वर्णन करतात की बलरामजी ज्या दिवशी भगवान कृष्ण जन्माला आले, म्हणजे जन्माला येऊन प्रगट झाले कुठं गोकुळामध्ये, त्यावेळेस रोहिणी माता पण नंदबाबाच्या तिकडेच होती. आणि आल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नंद उत्सव साजरा होता त्यावेळेस सर्वप्रथम बलरामजीने जे दर्शन घेतलं ते पहिले कृष्णाचं घेतलं. आणि राधाराणीचं तसंच आहे बरं. तुम्ही यावलला गेलात किंवा राधाराणी किती दिवस डोळे बंद होते. तिने सर्वप्रथम जेव्हा नंदबाबा आणि यशोदामाई कीर्तिदा सुंदरी आणि वृषभदेव महाराजांना भेटायला गेले तर कृष्ण रांगत रांगत गेले कोणाच्या, राधिकाच्या पाळण्याजवळ. आणि जसं राधाराणीने स्पर्श केला तसं राधाराणीने पहिली जी झलक बघितली ना तर कृष्णाला पाहिली होती. म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात सकाळपासून आपण उठल्यानंतर भगवंताच्या दर्शनापासून केली पाहिजे, तसा आपला दिवस सुंदर निघून जात असतो. आणि अशा प्रकारे बलरामजीने 10 दिवस डोळे बंद केल्यानंतर भगवंताचं प्रथम दर्शन घेतलं आणि घेतल्यानंतर पुढे ते हळूहळू लीला करू लागले. आणि ह्या लीला करीत असताना बलरामजीचे 2 भाव वर्णन करतात. एक म्हणजे सेवा भाव आणि दुसरा म्हणजे सुरक्षा भाव. लहानपणापासून बलरामजी जरी मोठे होते
पण कृष्णाच्या प्रती विशेष गोष्ट त्यांची होती सेवाभाव आणि सुरक्षा, की येणे प्रकारे मी कृष्णाची कशी काळजी करू, कशी सेवा करू आणि त्याचं रक्षण कसं करू. मोठे दादा असल्यामुळं त्यांनी ते साहजिक भगवंताच्या प्रेम होतं. म्हणून हे जे बलरामजी आहेत, जर चक्रयुगमध्ये पाहिलं तर पहिले कोण येतात? कृष्ण येतात. कृष्णापासून बलरामजी प्रगट होतात. बलरामपासून महासंकर्षणापासून कार्णदक्षाय विष्णू, कार्णदक्षाय विष्णूपासून गर्भदक्षाय विष्णू, आणि गर्भदक्षाय विष्णूपासून शिरोदक्षाय विष्णू, आणि शिरोदक्षाय विष्णूपासून 10 अवतार निर्माण होतात. आणि त्या 10 अवतारामध्ये शिरोदक्षाय विष्णूचाच एक भाग म्हणजे बलरामजी तेव्हा अवतरित होतात. आणि त्याच्यामध्ये 2 भाग करतात. ते एक भौतिक जगाचं संचालन करण्यासाठी अनंत शेषाच्या रूपामध्ये पृथ्वीला धारण करतात, आणि दुसरं बलरामजींचं साक्षात भगवान कृष्णाच्या ज्या लीला आहेत त्याच्यामध्ये करतात. म्हणून असे भगवंत की ते भगवंताची अनंत काळापासून सेवा करतात, अनंत शेष आध्यात्मिक जगामध्ये आणि भौतिक जगामध्ये. तर सुरक्षा भाव असायचा आणि सेवा भाव असायचा. बलरामजीने 5 प्रकारची किंवा 5 रसामध्ये भगवान कृष्णाची लीला आदान प्रदान केलेले. पहिलं जे संबंध आहे शांत रसामध्ये भगवंताची जी सेवा केली सेवाच्या रूपामध्ये. आज थोडं तात्विक आणि नंतर आपण स्टोरी घेऊया की बलराम जे तत्व आहे, त्या कथा ऐकण्या नाही तर बलराम तत्व आपल्याला समजून. म्हणून शांत रसामध्ये बलरामजीने भगवान कृष्णाची सेवा कशी केली तर तदीय रूपामध्ये. म्हणून भगवंताचे जेवढे पॅरेफर्नेलिया आहे, विशेष करून की ज्या भगवंताच्या पादुका आहेत त्यांचे शयन आहे, शंख आहे, त्याच्यानंतर पलंग आहे, आरती आहे, जे भगवंताला भोग लावायचे भांडे आहेत, अभिषेक करायचे भांडे आहेत, जेवढं वस्त्र येतं किंवा त्याच्यानं भगवंताची शय्या असेल तर बलरामजी स्वतः विस्तारित होतात आणि भगवंताला येणे तदीय रूपामध्ये शांत रूपामध्ये सेवा देण्याचं काम करतात. म्हणून आपल्याकडे जे बलरामजी करतात मृदुंग किंवा भगवंताचे जे साहित्य असतात, कपडे असतात, वस्त्र असतात, भांडे असतात किंवा घरातले जे डीटी किचन मधले, हे सगळे बलरामजीचं प्रतिनिधित्व करतात. म्हणून कधी पायाला टच होऊ दे ना, मृदुंग करताना असो किंवा भगवंताचे भांडे असो, ते कधी फेकले नाही पाहिजे ना. जेव्हा तुम्ही भांडे फेकतात ना तेव्हा समजायचं तुम्ही बलरामजीला फेकतायत. तर हे शांत रसामध्ये विशेष करून जे ब्राह्मण आहे, जे जनेऊ घालतात, त्या जनेऊचं स्वरूप सुद्धा नाही का कोण येतं? बलरामजी आहेत. तर हे शांत रसामध्ये बलरामजी सेवा करतात. दुसरं आहे दास्य भावामध्ये. दास्य भावामध्ये कसं करतात की जेव्हा यशोदामाई कृष्णाचे शृंगार करीत असते, सजावट करीत असते, त्यावेळेस कृष्णाला किती सुंदर दिसताय त्यासाठी लागणारे जे साहित्य आहेत ते बलरामजी शोधून आणतात, महलामधून असो वनामधून असो. आणि आल्यानंतर यशोदामाईला म्हणायचे की हे लालाला नाही का तू घाल, किती सुंदर दिसेल लाला. आणि असं त्या करीत असताना पुरुषोत्तम सेवा म्हणजे जी सेवा राधाराणीला भेटत नाही, राधाराणी कुठं राहते? बरसाण्यामध्ये राहते, ती डायरेक्ट येऊन तर करू शकत नाही. मग ह्या सेवेचा जास्त लाभ कोण घेते? बलरामजी घेतात. बलरामजी महलातच घेत नाही तर वनामध्ये जेव्हा जातात ना तर भगवान बलरामजी काय करतात? पळसाचे पानं घेतात आणि पळसाच्या पानात 2 गोष्टी करतात, 3 गोष्टी करतात. एक तर काय करतात? त्या पळसाच्या पानाची पत्तरवळी बनवून भगवंताला प्रसाद घेतात. दुसरं, त्या पळसाचे पाण्याचे द्रोण करून भगवंताला दूध, दही किंवा पाणी अर्पण करतात. आणि त्याच पळसाची पानं घेऊन भगवंताला काय करतात? फॅनिंग करत असतात. हे म्हणजे किती त्यांचा दास्य भाव. भगवंत दुपारच्या वृक्षाखाली झोपले असेल तर काही भक्त त्यांच्या मुखकाचं दर्शन घेत असतो, अवलोकन करत असतात. काही भक्त त्यांचे पाय दाबत असतात. कधी कृष्ण बलरामजीचे पाय दाबतात तर बलरामजी कधी कृष्णाचे दाबत असतात. एकूणाकाचं एवढं आदान प्रदान त्याच्यामध्ये त्यांच्या लीला चालत असतात. आणि मग सुंदर जे फूल असेल तर बलरामजी पहिले सुगंध घेतात. का? की सगळ्यात चांगलं फूल कृष्णाला मी कसं अर्पण करेन. आणि मग अशा प्रकारे येऊन भगवंताला जे वैजयंती माला घालतात ना किंवा वनमाली घालतात. भगवंताचं एक नाव आहे वनमाली. वनमाली म्हणजे काय करतात? त्या वनामध्ये जेवढे काही फुलं असतात ते सुंदर सुंदर फुलं वेचून तोडून आणतात आणि त्याचे हार बनवून, ते हार कसे बनवतात?
जे केळीचे हे असतात ना त्याचे धागे परून नाही का, दक्षिण भारतात तुम्ही जात असाल तर तिथे केळीच्या धाग्यापासून ते बांधतात आणि ते हार बनवून कृष्णाला पहिले अर्पण करा आणि मग कृष्णाला बघतो, हा कृष्णा किती सुंदर दिसतो हा तू. हा मग ते सखा म्हणतो नाही नाही माझा हार त्याच्यापेक्षा सुंदर आहे, मी घालतो. ते तो सगळं म्हणतो नाही नाही तुझा हार तर काहीच नाही, माझा हार किती सुंदर आहे. असं चढावडमध्ये आपला हार किती कृष्णानं घालावं, बलरामजीनं घालावं हे असायचं. त्याच्यामध्ये त्यांचा दासीभाव असा असायचा की ते सुंदर सुंदर पदार्थ असायचे ना, संदेश, रसगुल्ला, रसमलाई, समोसे, कचोरी, श्रीखंड, लोणी, माखन, ह्या सगळ्या ताक जेवढं मधुर मधुर असेल ते पहिले कृष्ण बलरामजीला अर्पण करायचे. कारण की याच्या ह्या वस्तूच्या सामग्रीचं भोग्य कोण आहेत, कृष्ण आणि बलराम आहेत आणि आपण कोण आहेत, सेवक आहे. म्हणून बलरामजी ह्या दुसऱ्या रूपामध्ये कृष्णाची सेवा करतात, हे दुसरं तत्व आहे. त्याच्यानंतर तिसरं रूप आहे साख्य रसामध्ये. साख्य म्हणजे मित्रवत किंवा त्याला साख्य रसामध्ये करतात. त्याच्यामध्ये बलरामजींसोबत भगवंताला कुस्ती खेळतात कृष्ण आणि बलराम आणि त्या कुस्तीमध्ये कधी कधी श्रीदामा, सुदामा, असतो कृष्ण, मधुमंगल, पेंड्या असे भगवंताचे असंख्य त्याची गणता आपल्या याच्यानुसार करून लाखो प्रकारचे भगवंताचे सखा असायचे. त्या सखामध्ये वेगळ्या वेगळ्या रसामध्ये असायचे, कोणी शांत रसामध्ये, कोणी दास्य रसामध्ये, कोणी साख्य रसामध्ये असायचे आणि त्या रसानुसार भगवंताचे आदान प्रदान करायचे. पण विशेष करून भगवंताचे जे कुस्ती करायचे ते कोण होते, श्रीदामा. आणि श्रीदामा काय करायचे, भगवान कृष्णासोबत काय करायचे, कुस्ती खेळायचे आणि त्या कुस्तीमध्ये भगवंतला श्रीदामा हरवायचे, रोज रोज हरवायचे आणि ते म्हणायचे की बघ कृष्णा तू एवढं माखन लोणी खातो पण तुझ्यापेक्षा आम्ही ताकदवर आहेत. पण भगवंत त्या हारण्यामध्ये सुद्धा त्यांना आनंद आहे. म्हणून 12 रसापैकी जे 5 प्रमुख रस आहेत पण त्याच्यापैकी जे 7 गौण रस आहेत, बिभत्सर, वीर्य, रुद्र, अद्भुत, हास्य, करुणा, हे 7 रसामध्ये भगवंत एक व्यक्ती आहे हो, त्या भावनाचं आदान प्रदान आहे भगवंताशी. म्हणून भगवंताला जेव्हा आपण प्रेमाने अर्पण केलं तर भगवंत त्याचा स्वीकार करतात आणि जेव्हा भगवंताशी आपण काही वेगळ्या भावनेने केलं तर भगवंत तसं आपल्याशी आदान प्रदान करतात. म्हणून सगळा जो खेळ आहे तो भावनेवर आधारित आहे आणि अशा प्रकारे इथे आणि मग भगवंत कृष्णाला सांगायचे, आपल्या बलराम सांगायचे बघ वनात जाईन, तू झाडावर तर चढणार नाही, पाण्यात उतरणार नाही, पाण्यात उतरला तर त्याच्यामध्ये खोल पाणी असतं त्याला सांभाळ, झाडावर गेलं तर पडेल तू, पुन्हा पशु पक्षी हिंसे पशु असतात त्याच्यापासून तू रक्षण कर. बर त्याच्यापेक्षा एवढं तर नाही कृष्णा, बलराम दाऊ म्हणायचे तू एक काम कर, तो गायीचे वासर असतात त्याचे शेपूट पकडत असतो आणि ते वासर फरफडत करीत असतात, त्यामुळं याचं नित्य नियमानं तो संरक्षण कर. आणि बलरामजी विचार करायचे ओ माया. आणि साख्य रसामध्ये करीत असताना भगवंताची आणि कृष्णाची जी मैत्रिणी होती ती बंधुरूपात नसे तर साख्य रसामध्ये आजकालचे जे मित्र आहेत फेसबुक आणि इंस्टाग्रामवर, सारा गाव मामाचा आणि एक नाही कामाचा, 3000 फॉलोअर आहेत आणि कधी पाणी पाजायला एक बी नाही. तसं नाही, 100 असण्यापेक्षा एकच क्वालिटी असावा जो आपल्याला मदतीला यावा आणि सर्व अवस्थेमध्ये सर्व स्थितीमध्ये काही स्वार्थ नसताना प्रेम करतो तो खरा मित्र. आणि ह्या याच्यामध्ये करीत असताना आचार्य म्हणतात की मित्रता असावी तो कोणासारखी, कृष्ण बलरामची. का बरं कृष्ण बलरामाच्या मैत्रीचं वर्णन करतात, विशेष करून जीव गोस्वामी पाद त्यांच्या टीकेमध्ये. आता मी मध्यंतरी अच्युतलाल भट महाराज आले होते आपल्या नाशिक मंदिरामध्ये, त्यांनी दशम स्कंदावर खूप सुंदर सुंदर तर त्यांची व्हॉल्युम्स त्यांनी दशम स्कंदाचे 90 अध्यायावर टीका लिहिली. पहिले श्रीधर स्वामी, त्यानंतर जीव गोस्वामी, ईश्वर चक्र ठाकूर आणि बलदेव विद्याभूषण अशा पहिले श्रीधर स्वामी, जीव गोस्वामी आणि चक्र ठाकूर अशा 3 लोकांच्या टीका एका श्लोकावर 3 लोकांच्या वेगळ्या आचार्यांच्या टीका. जेव्हा मी पहिल्यांदा वाचलं म्हणलं बापरे किती सुंदर. आणि त्यापेक्षा आता आजच मी हरीश्वरी बाबा म्हणजे हरिपार्षद प्रभूंचे जे पुस्तक लिहिलं, नाशिकचेच आपले हरीश्वरी बाबा, त्यांनी कृष्ण रसायन जे पुस्तक लिहिलं तर त्यामध्ये कृष्णांच्या ज्या लीला केल्या त्याला तात्विक, ज्याचा भागवतावरला अभ्यास असेल ना त्याला समजायला ते खूप सोपं जात आहे. एकेका शब्दावर आणि एकेका
अर्थावर त्यांनी एवढे सुंदर केलेले तर घंटे घंटे ऐकू शकतात. तर हाच प्रयोग जेव्हा सुकुमार गौरव याला गेले होते शुक्तालला, नाशिकच्या कॉंग्रिगेशनला घेऊन गेले होते, तर ते म्हटले की मी टीका घेऊन थोडं बोलतो. कारण पहिल्यांदा विचारलं होतं की ही जी कथा होईल ना, जे भागवताचे अभ्यासक लोक आहेत त्यांनाच होणार आहे, ज्याने भागवतम कधी मध्ये ऐकलं कथा नाही तर तत्वज्ञानाच्या. तर ते म्हणले प्रभूजी 60% लोक 70% झोपत होते. म्हणजे का बरं? कारण की कोणालाच काही पल्ले पडत नव्हतं ते होतं. म्हणून त्याने विचार केला नाही आता याच्या पुढे तत्वज्ञान नाही सांगायचं, त्याला काय करायचं, कथा स्वरूपात सांगा. आता बाहेरच्या कथा कशा होत्यात, भागवत कथा त्याच्यामध्ये संगीत असतंय, थोडकी कथा, त्याच्यात मालमसा मारला जातो, मग सासा सोन्याच्या कथा, राजकारणाच्या कथा, आणि मग मिक्स करून तुम्हाला वाटतं कथा ऐकले, बाबाला वाटतं मी कथा केली. नाही नाही, भागवत एवढा सुंदर ग्रंथ आहे, एक एक शब्दावर खूप आपल्याला डीप मध्ये नॉलेज भेटते. असो, त्या सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे जे तत्व आहेत ते आपल्याला सखोलपणे समजून घेतले पाहिजे. म्हणून इथे भगवंताचा साख्य रस आहे तो नेहमी भगवंताला आनंद करण्यासाठी असायचा, आणि त्यामुळे मित्रवत येणे प्रकारे बलरामजी त्यांची सेवा करायचा. हा तिसरा रसामध्ये. चौथा रस जो आहे त्याला म्हणतात वात्सल्य. वात्सल्य म्हणजे बलरामजी नेहमी हरे कृष्णा हरे तर वात्सल्य रसामध्ये नेहमी, जसं वात्सल्य म्हणजे एक आई आपल्या बाळाचं संरक्षण करते, त्याच प्रकारे बलरामजी कृष्णाचं संरक्षण करीत होते. आणि ते कसं, तर जेव्हा प्रलंबासूर आला होता, आणि प्रलंबासूर आला त्यावेळेस भगवान कृष्ण वृंदावनमध्ये आपल्या गोप सखासोबत काय खेळत होते, एकूण एकाच्या खांद्यावर बसून घेण्याचे खेळत होते. आणि आल्यानंतर हा जो प्रलंबासूर होता अतिशय काळसूर होता, त्याचे केस एकदम लालसर आणि हे झालेले, असे कडक झालेले. आजकाल जे बघतात ना कोंबडा कट मारतात लोक, ऐकून साप असताना त्याचे केस असे मारतात, त्याला कोंबडा कट मारतात, माहित नाही. आणि ऐकून 2-3 खवचे मारले की त्याला खवचे कट मारतात. हा हा कधी कधी आम्हाला प्रलंबासूरचं दर्शन आमच्या मंदिरात होत आहे, कधी कधी पुतनाचं दर्शन होऊन जात आहे, कारण ते केस असे. आमच्या मंदिरामध्ये कृष्णाकडे भरपूर व्हरायटीचे भक्त येत राहतात मंदिरामध्ये. तसा हा प्रलंबासूर जेव्हा मी पहिल्यांदा हे सुखदेव गोस्वामी म्हणलं कसं असेल, तर एक दिवस मंदिरात असंच पाहिजे, लाल कोंबड्यासारखे केस रंगवलेला आलेला. म्हणलं कदाचित प्रलंबासूर असाच असावा. तर अशा प्रकारे प्रलंबासूर आल्यानंतर तो बछडे आपलं गोप सखाच्या रूपामध्ये आला, आणि भगवंताने पाहिलं की हा गोप सखाच्या रूपामध्ये आलेला आहे, तर करायचं तर काय करायचं. आणि मग कृष्ण म्हणतो बलरामजींना की बघ आज नवीन सखा आलेला आहे, तर आज आपण काय करूया, कुस्ती करूया, आणि जो कुस्ती हरेल आणि जो जिंकेल, तर हारलेल्या व्यक्तीने काय करायचं, जिंकलेल्या व्यक्तीला पाठीवर घेऊन जायचं. आणि मग तो कुस्तीचा खेळ चालू झाला, कबड्डीचा खेळ झाला. कबड्डीच्या खेळामध्ये एक साईडला कृष्णाची टीम होती आणि दुसऱ्या टाइमला बलरामजीची होती. आणि कृष्णाच्या टीम मध्ये जर पाहिलं गेलं तर श्रीदामा, सुदामा, मधुमंगल हे होते, आणि बलरामजीच्या टीम मध्ये काय होते. आणि मग हा प्रलंबासूर उरल्यानंतर घरायचं काय, तर तो कोणाच्या टीम मध्ये गेला, कृष्णाच्या टीम मध्ये घेतलं. आणि कृष्णाच्या टीम मध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेळा ती कबड्डीचा खेळ झाला, आणि त्याच्यामध्ये कृष्णाची टीम काय झाली, हारल्यानंतर आता कृष्णाला कोणी घ्यायचं, तर श्रीदामानं घ्यायचं ठरवलं, कारण बलरामजीच्या साईड. तर श्रीदामानं काय केलं, कृष्णाला पाठीवर घेतलं, आणि मग मधुमंगलनं तो कृष्णाला घेतलं. अशा सगळ्या सखांना आपण आपल्याला घेतलं. राहिले बलरामजी आणि प्रलंबासूर. तर प्रलंबासूर म्हटले की मी हा जो आहे त्याला दाऊ भैया म्हणायचे, कृष्ण कन्हैया दाऊजी का भैया. आणि मग दाऊजीला घेतलं, आणि घेतल्यानंतर जो यमुनेच्या तटावर जायचं होतं सगळ्याने, आणि तिथून पुन्हा वापस वृक्षाखाली यायचं असं ठरलेलं होतं. पण याने काय केलं, सगळेजण चालत होते, आणि मधुमंगल त्याच्या खांद्यावर आणखीन एक बसलं. तो बिचारा एकतर ब्राह्मण, आणि त्याला सगळ्यात जास्त प्रिय भोजन, त्याला चालता येत नव्हतं, आणि त्याला म्हणे जोरात चाल. तो म्हणायचा, एक तर तू माझ्या ब्राह्मणाच्या खांद्यावर बसला, किती पाप लागेल तू,
ते म्हणतो तू ब्राह्मण राहू दे बाजूला, आधी चाल. गोपाल चंपू नावाचा एक ग्रंथ आहे, आनंद वृंदावन आणि गोपाल चंपू. त्याच्यामध्ये एवढं सुंदर लिहिलं आहे, तुम्ही पोट धोरधोर हसू शकतात. म्हणून आपल्या ग्रंथांमध्ये पिक्चर पाहण्याची गरज नाही. पिक्चरमध्ये जेवढे रोल निभावतात ना, त्यापेक्षा जास्त भागवतामध्ये सगळ्या रसाला कव्हर केलेले. म्हणून इथे मधुमंगल ते करिता श्रीदामा सुदामा तो कृष्ण केल्यानंतर हा जो प्रलंबासूर होता, प्रलंबासुराच्या खांद्यावर भगवान कृष्ण आपले बलरामजी बसले. आणि बसल्यानंतर यानं रस्ता सोडला आणि एक जंगलाच्या बाजूला पळू लागला. आणि जसा जसा प्रलंबासूर पळत होता तसं तसं त्याने आपलं काय केलं, अकराळ विक्राळ रूप घेतलं. प्रलंबासूरून विचार केला की जर मला कृष्णाचा वध करायचा असेल तर सर्वप्रथम जो कृष्णाचा बंधू आणि मित्र आहे याचा प्रथम वध करणं महत्वाचं आहे. कारण याची सगळी शक्ती ह्या जो श्वेत वर्णाचा मुलगा आहे त्याच्यामध्ये आहे, आणि याचा मी वध केला तर कृष्णाचा वध करायला मला सोपं जाईल. म्हणून तो प्रलंबासूर वनात घेऊन गेला. आणि वनात घेऊन गेल्यानंतर आचार्य तिथे वर्णन करतात की एवढा अकराळ विक्रम केल्यानंतर बलरामजीला थोडी भीती वाटली. तिथे प्रश्न विचारलाय लगेच आचार्याने की बलरामजी आदी गुरु सगळं त्यांच्यापासून निर्माण झाले, त्यांना भीती कशाची वाटली? एखादा बाह्य जर वाचला तर तो म्हणे अरे राक्षसाला भीतलं नाही, भीती याची वाटली त्यांना की माझे कृष्ण कुठं असते त्याच्याबद्दल त्यांना भीती वाटली. म्हणजे जो शुद्ध भक्त असतो तो स्वतःचा विचार न करता तो कोणाचा जास्त विचार करतो? भगवंताचा विचार कर. आणि त्याचे आचार्य वर्णन करतात, जेव्हा तुम्ही भगवंताची चिंता करता तर भगवंत तुमची चिंता करतात. तुम्ही भगवंताची काळजी करता तर भगवंत तुमची काळजी करतात. तुम्ही भगवंताला खाऊ घालता तर भगवंत तुम्हाला भरभराटून देतात. पण आपण कधी व्यक्तिगत जीवनामध्ये रक्ताच्या नात्याला आपलं संबंध सोपं असतं, हा माझा चिंट्या आहे, माझा पिंट्या आहे, माझा संबंध आहे. पण भगवंताला आपला व्यक्तिगत संबंध कधी आपण स्थापित केला का? त्यांना आपलंसं म्हटलं का? जेव्हा आपण आपल्याच्या भावनेमध्ये व्यवहार करू तेव्हा भगवंताशी आदान प्रदान करणं सोपं जातंय. आणि ह्या भौतिक जगाचे जे संबंध आहेत ना टेम्पररी, ते हळूहळू कमी होऊन जातात. म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताला आपलं म्हणून त्यांची सेवा केली पाहिजे. असं केल्यानंतर जेव्हा गेला पुढे प्रलंबासूर गेल्यानंतर बलरामजीला वाटलं अरे, आणि मग तिथे दोघांचं युद्ध झाल्यानंतर तो बलरामजी इथून तिकडे पळायचे, तिकडून इकडून पळायचे खांद्यावरच. आणि त्याने 11 वेळ केल्यानंतर तो पकडण्याचा खूप प्रयत्न करतो प्रलंबासूर. आणि गोपसखा एक साईडला करत असताना तिथे बघितलं गोपसखाने की बलरामजी कुठे गेले, दाऊ भैया दाऊ भैया दाऊ भैया. आणि बघतात की अरे तिकडे आवाज येतो कशाचा. त्यावेळेस बलरामजीनं खूप प्रयत्न केला, 2 मुठ्या मारल्या, काहीच फरक नाही. आणि मग बलरामजीने विचार केला आता याच्याशी जास्त खेळणं महत्वाचं नाही, कारण की माझ्या खेळण्यामुळे जे माझे मित्र आहेत ते जास्त चिंता करतायत आणि त्यांना चिंतामुक्त करण्यासाठी याचा वध करणं महत्वाचं आहे. म्हणून इथे आचार्य वर्णन करतात की बलरामजी आदी गुरु आहेत आणि प्रलंबासूर अहंकाराचं. भक्तिविनोद ठाकूर त्यांच्या चैतन्य शिक्षाष्टकम नावाच्या ग्रंथांमध्ये ह्या आसुरांची एकेका आसुरांची तुलना एकेका गोष्टीशी केलेली आहे. तसं प्रलंबासूर हा छोटासा होता, पण तो कसा झाला, मोठा 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 होत गेल्यानंतर एवढा मोठा झाला, विकराळ झाला. त्यावेळेस बलरामजीने काय केलं, एका मुष्टकीमध्ये प्रलंबासुराचा काय केला, वध केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. एका मुस्तकीत मारला आणि त्याचा वध केला. डोक्यातच मुष्टकी मारली. आणि मारल्यानंतर तिथे आचार्य म्हणतात की एखाद्या साधकामध्ये अहंकार आला आणि तो अहंकारामध्ये स्वतःला मोठं 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 मानत असेल की आता मी साधू झालो, मला भगवे कपडे घेतले, मी आचार्य झालो, महामंडलेश्वर झालो, माझी गाडी आहे, माझी चेली चपाटी आहे, तर भौतिक संसारामध्ये तुम्ही समाजात राहतात, परिवार. अहंकार आल्यानंतर आदिगुरु काय करतात, बलरामजी तुमचा पहिले अहंकार ठेचतात, तेव्हा भगवंताची कृपा भेटते. म्हणून बलरामजीने पहिला वध कोणाचा केला माहिती आहे का, प्रलंबासुराचा केला. आणि प्रलंबासूर कोण होता, अहंकाराचं प्रतीक होतं. म्हणून आपल्या हृदयामध्ये जर अहंकार असेल, कोणता अहंकार आपल्याला, आपल्याला रूपाचा, गुणाचा, ज्ञानाचा, धनाचा, पदाचा, कशाला कोणाचा अहंकार येतो. अहो सुदामाला गरिबीचा अहंकार आला होता, भगवंताला गरिबीचा अहंकार. या जगात सगळ्यात गरीब कोण आहे, मी आहे. भगवंतानं पाहिले की याचा अहंकार गरिबीतला आहे, याचा अहंकार मी कसा नष्ट करेल, श्रीमंत करून. आता तुम्ही नाही करू शकत, कॉपी करायला गेलं तरी भगवंत देणार नाही. भगवंत म्हणतात
म्हणजे त्याला एवढाच अभिमान झाला होता सुदामाला, कोणता? गरिबीचा अहंकार झाला होता, की मी सगळ्यात जास्त गरीब असेल ते मी आहे. भगवंतांनी म्हटले की तुझा हा अहंकार मला नाही पसणार, तुला एवढं देतो की तुला ते अहंकार करायला चान्सच नाही. आणि मग तिथे सुदामजी म्हणतात की भगवंता तू सगळ्यात जास्त मला नाही का धर्मसंकटात टाकलंयस का? आता ह्या भोग ऐश्वर्यामुळे मी दूर जाईल. भगवंत म्हणतात काळजी करू नको, तुझ्यातल्या जी गोष्ट काढायची होती ती काढली मला. आता तू त्याच्यात राहशील पण तुला काही फरक पडणार नाही. म्हणून इथे आपल्या ह्या ज्या लीला आहेत, लीला काय नाही सांगायला रंगवून सांगू शकतो आपण, पण त्या लीला ऐकून काय आहे की झाली कथा, आपलं जाऊ घरी. पण त्या लीलेतून माझ्या जीवनात मी काय केलं पाहिजे, मी काय शिकलं पाहिजे, ते आत्मसात केलं पाहिजे. जेव्हा आपण हे समजू तेव्हा त्या लीलेचा आनंद होतो. म्हणून अशा प्रकारे जेव्हा बलरामजीने हे अहंकाराचा प्रतीक असलेला प्रलंबासुराचा वध केला, आणि त्या केल्यानंतर आज बी जेव्हा तुम्ही नंदगावला जाता तर ते कृष्ण बलरामाला सेम ड्रेस घातला जातो नंदगावला. का बरं? तर प्रलंबासुर आला, समजा असुर आला, त्याच्यातला कृष्ण बलराम कोण आहेत? कृष्णाचा वेगळा ड्रेस आहे, पितांबर कृष्ण घालतात आणि आपली शॉल घालतात. बलरामजीचा ड्रेस कोणता आहे? ब्ल्यू आणि शॉल. ब्ल्यू का घालतात? ते निळा का घालतात? ते मला जेव्हा मी निळं धोतर पाहिजे तेव्हा मला कृष्णाचं स्मरण होईल. म्हणून राधाराणी बलरामजीचा सेवाभाव सारखं. राधाराणी सुद्धा साडी कोणती घालते? निळीच घालते. का? जेव्हा जेव्हा मी निळ्या साडीला घालेल तेव्हा तेव्हा मला कृष्ण. आपण निळ्या साड्या कशाला घालू? आम्हाला आवडती म्हणून घालतो. आपल्या निळ्या रंगाचा काय? किंवा भगवंत पितांबर का धारण करतात? पितांबर यासाठी की राधाराणीचा कलर तप्त कांचन गौरांगिनी, ते गोल्डन कलर आहे. म्हणून भगवंत, जे भक्त भगवंताचं स्मरण करतात, भगवंत त्या भक्ताचं स्मरण करतात. तुम्ही भगवंताचं स्मरण केलं तर भगवंत तुमचं करतात. म्हणून असे ते ड्रेस घातला. आणि त्यामुळे आज बी तुम्ही नंदगावला जाता तर ते कृष्ण बलराम त्यांचा जो ओरिजिनल ड्रेस आहे ना ते घातला नाही, त्यांनी काय घातला? सेम ड्रेस घातलेला आहे. आज मी तिथे गेले, रमेशचंद्र गोस्वामी आहेत आपले, नाशिकला आताच आले होते आणि येत राहत. तिथे गेले की आम्ही नेहमी प्रश्न विचारतो. मग ते बसले ना, नुसता विषय काढायचा 1 घंटा, तर तुम्हाला भगवान कृष्णाच्या अशा सुंदर सुंदर लीला ऐकाय भेटतात. आणि ज्या ब्रजवासियांच्या, जे कृष्ण बलरामची सेवा करतात, आणि लकीली आपल्या ह्या वर्षीची यात्रा तर वृंदावन यात्रा चाललेली या वर्षी, तर तिथे खूप सुंदर झालेलं असं. म्हणून हे वात्सल्य रसात आहे. दुसरं आहे त्याच्यानंतर माधुर्य रस. माधुर्य रसामध्ये बलरामजीची सेवा, जी राधारांची बहीण आहे, कोणती? अनंग मंजिरी, ती बलरामजीची गोपसखी आहे आणि ती त्या रूपामध्ये केल्या जाते. हे बलरामजींचं रूप आहे. आणि भगवंत याबरोबर आणखीन काही लीला कशा करतात? तर सगळ्यात महत्वाचं त्यांनी दुसरी लीला झाली, 5 मिनिटात घेतो आणि आपण कार्यक्रमाला एंड करूया, की भगवंताच्या भौम्य लीला ह्या तर रसामध्ये केले. पण ह्या लीलाच्या व्यतिरिक्त भगवंत धेनुकासूर, एकदा काय झालं, कृष्ण आणि बलराम वनामध्ये गेले आणि त्यावेळेस त्यांना खूप भूक लागली होती. त्यांच्याजवळ असलेली शिदोरी प्राय सगळे संपली होती. त्यावेळेस सगळे गोपसखा कृष्ण बलरामकडे गेले आणि म्हटले, कृष्णा आणि बलराम, आम्हाला खूप भूक लागलेली आहे. त्यावेळेस भगवंत तालवनामध्ये आपल्या गायवासरामध्ये, भगवंताच्या गायवासरामध्ये म्हशी पण होत्या बरं, शेळ्या पण होत्या. जीव गोस्वामी आणि भागवतामध्ये सुखदेव गोस्वामी बकरीला आज हा शब्द वापरतात. आज म्हणजे बकरी. आणि म्हशीसाठी एक शब्द वेगळ्या संस्कृतमध्ये, असे 2 शब्द. म्हणजे भगवान कृष्ण गायचंच नाही, आपल्याला माहिती गायचंच नाही, तर गायीवर म्हशी पण पाळायचे आणि बकऱ्या पण पाळायचे. ग्रामीण भागामध्ये बकऱ्या आणि शेळ्या पाळणाऱ्याला जास्त किंमत देत नाहीत. पण भगवंताने पहिला व्यवसाय काय केला? एकदा एका पोराला विचारलं की दूध कोण देतं तुम्हाला, तुमच्या इथं दूध कुठून भेटत? नाही, आमचा भैया दूध देतो म्हणे. त्याला माहित नाही म्हैस देते का दूध देते. आजकालचे कॉन्व्हेंटचे मुलं आहेत ना, त्याला विचारलं की दूध कोण देतं? बोले हमारा भैया देत आहे. म्हणजे असं कलियुगातले नमुने लोक आहेत. तर हे त्यावेळेस कृष्ण आणि बलराम म्हटलं की गोपसखा काय करायचं? ते म्हणले की ह्या तालवनमध्ये सुंदर सुंदर ताल वृक्ष आहेत आणि त्या ताल वृक्षाचे फळं आम्हाला खाण्याची. मग समस्या कोण्या गोष्टी? म्हणजे तिथे धेनुको नावाचा असुर राहतो आणि तो कंसाचा विशेष करून त्या ताल वृक्ष, आता ताल वृक्षामध्ये तुम्ही 1-2 महिन्यापूर्वी रस्त्यावर बघायचे लोक, ते कापून नाही का फळं नारळासारखे द्यायचे पहा.
त्याला काय म्हणतात, तालफळ म्हणतात. हा, ताडीमाडी केंद्र पहिल्यांदा चालू केलं धेनुकासुराने. हा, म्हणजे त्याचा माल सप्लाय कुठं जायचा, मथुरेमध्ये, आणि त्याचा होम डिलिव्हर मेन डीलरशिप कोण असायचा, धेनुकासूर तर सप्लायर होता, प्रोडक्शन आणि सप्लायर होता. मेन भोक्ता होता कंस महाराज, कस्टमर होता. पहिले ताडीमाडी केंद्र वृंदावन मध्ये चालू केलं होतं. तर अशा प्रकारे ते तालफळ तुम्ही पाहिलं असं ना बऱ्याच वेळा लोकांनी आता रस्त्याला. तर त्या याच्यापासून ते म्हणले काय समस्या आहे, ते म्हटले की असुर आहे आणि तर आम्हाला भीती वाटते. ते म्हणले हरकत नाही चला. आणि तिथं कोणाची हिंमत येऊन पक्षी जर उडाले तर ते मरून पडायचे. आणि मग कृष्ण आणि बलराम निघाल्यानंतर गेल्यानंतर बलरामजी आपल्या शक्तीनं काय केलं, सगळ्याला हलवू लागले. हलवत असताना हे जे धेनुकासूर गाढवाच्या रूपामध्ये होते आणि त्याचे मित्र कोण होते, सगळे गाढवच होते. हा, गाढवाचे गाढव मित्र सगळे आल्यानंतर बघितलं की छोटे छोटे बालक, कोणाची हिंमत होत नाही, पशु पक्षी सुद्धा उडू शकत नाही. हे बालकांनी हिंमत कशी केलेली आहे, माझ्या वनामध्ये आणि कंसाच्या राज्यामध्ये कोणी येऊ शकत नाही, कस काय आले. आणि आल्यानंतर तिथे एवढ्या धावाने आपल्या डरकळ्या फुडत आल्यानंतर सगळे धावून आले धेनुकासुराच्या आणि गेल्यानंतर जसं गाढव पळत गेला आणि त्यांनी आपलं यू टर्न मारला, लात मारा गेली, तर धेनुकासुर पहिला लत्तपरार बलरामजी आणि कृष्णावर केलं. कृष्ण आणि बलराम थोडेसे मागे झाले आणि बघितल्यानंतर अरे याला तर काही झालं. पुन्हा धेनुकासूर पळतो आणि पळाल्यानंतर पुन्हा जोरात येतो आणि जोरात त्यानंतर पुन्हा फिरतो आणि जशी लात मारा जातात तसं कृष्ण आणि बलराम काय करतात, धरतात त्याच्या पायाला आणि गर फेकून देतात. फेकून दिल्यानंतर पहिल्या झटक्यामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये धेनुकासूर पडतो. आणि पडल्यानंतर सगळे देवी देवता आकाशातून पाहू लागले की हा एवढा खतरनाक, एवढा डेंजर असुर आहे, ढगामध्ये लपून बसायचे. हे देवता एकदम स्वार्थी लोक बरं, म्हणजे काम झाले की फुलं उधळायला आणि संकट आले की लपून बसतात. हा, म्हणजे जेव्हा हेल्प करायचे तेव्हा येत नाहीत. म्हणून देवता आणि भगवंतामधला हाच फरक आहे. संकट आले तर भगवंत धावून येतात आणि देवता संकट आले तर लपून बसतात. आणि मग अशा प्रकारे केल्यानंतर बलरामजी आणि कृष्णाने काय केलं, धेनुकासूर दुसऱ्यांदा आल्यानंतर धरलं आणि उचलून फेकून दिलं. त्यावेळेस केल्यानंतर बाकी श्रीदामा सुदामा मधुमंगल होते, नेहमी तुम्ही एकटेच वध करतात, आम्हाला तरी संधी द्या ना, आम्हाला बी खेळायचंय, आपण सगळेच दोबिल करतो. कृष्ण बलराम म्हटले तुम्हाला सोपं नाही, म्हणजे कसं नाही, आम्हाला बी चान्स द्या. भगवंत म्हटले गोपसा काय आहेत, आणि नाही दिलं तर मग उद्या कोण खेळायला घेणार नाही आपल्याला, धर्म संकट पडलं होतं. ते म्हणले तुम्ही बी चान्स मारा. आणि मग सगळे गाढव आले. एका गाढवाचे मित्र, धेनुकासुराचे बाकी मित्र कोण, सगळे गाढवच आले. आणि जसे लात मारा गेले तर श्रीदामानं पकडलं आणि गरगरून फेकलं. बघ मधुमंगल, मी पण फेकलं बरं. आणि मधुमंगल म्हणतो आता मी करणार ट्राय. आणि मधुमंगल आपला ब्राह्मण असा फोटो त्याचा आलेला, तो पण धरतो आणि फेकतो. अशा सगळ्या गोपसखाने काय केलं, सगळ्या असुराचा वध केला. आणि केल्यानंतर जेवढ्या गाढव कुठं फेकले त्याने, खाली नाही फेकले, तर ताल वृक्षावर पडले. आणि ताल वृक्षावर फेकल्यानंतर जे ताल वृक्षाचे फळ ते खाली पडले. आणि पडल्यानंतर सगळ्या धेनुकासुराचा वध केला. आणि वध केल्यानंतर आचार्य तिथे वर्णन करतात की धेनुकासुर आहे ना, तो कामवासनेचं प्रतीक आहे. कामवासनाची ज्याची असेल, कामवासना दोन प्रकारची, एक शरीर स्तरावर आणि एक भौतिक स्तरावर, जो स्वतःला कंट्रोल करणं करतो, हे सगळ्या गोष्टी माझ्या भोगासाठी आहेत आणि याचा मी भोग करणार आहे. आणि ही कामवासना सगळ्यात, म्हणून शास्त्र सांगतात दोन प्रकारची कामवासना असते, एक शारीरिक स्तरावर आणि एक मानसिक स्तरावर. शारीरिक स्तरावर म्हणजे मैथून सुख किंवा सेक्स करणं, ती कामवासना थोड्या काळापुरती असते. पण त्यापेक्षाही जास्त डेंजर जी कामवासना असेल तर पूजा, लाभ, प्रतिष्ठेचा जो किडा आहे ती सगळ्यात डेंजर आहे. म्हणून आचार्य तिथे डीप मध्ये सांगतात की प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये पूजा, लाभ, प्रतिष्ठा. पूजा म्हणजे काय की माझी जिवंतपणे लोकांनी मान सन्मान पूजा केली पाहिजे. बघा काही साधू मेल्यानंतर सुद्धा समाधी कशाला बांधायला लावतात माहिती आहे तुम्हाला, की मेल्यानंतर सुद्धा लोकांनी माझी पूजा करावं, म्हणजे किती अटॅचमेंट असेल, मान सन्मान येते त्या व्यक्तीला. म्हणून जे वैष्णव परंपरेत असतात ना, ते कधी समाधी बांधून देत नाही, कारण जोपर्यंत समाधी असते तोपर्यंत त्या समाधीमध्ये राहावं लागते. जे शुद्ध असतात त्यांचे दोन शरीर असतात,
एक समाधींमध्ये त्यांचा आत्मा आणि दुसरं भगवत धामात असतो. पण जे तथाकथित अर्धवट भक्ती केलेले ते लटकतात. म्हणून खेडेगावामध्ये बऱ्याच मी पाहिलं, आमच्या गावामध्ये गावातला एक नंबरचा दारुडे का असं, पण त्याचे लोक समाधी मानतात. नाही, जोपर्यंत समाधी राहते तोपर्यंत त्याला आत्म्याला तिथं निवास करावा लागतो. एवढं सोपं नाही. पूजा पाठ नाही झाली तर घराच्या लोकांना लागतो. मग तो सापाच्या रूपामध्ये दिसणार, कुत्र्याच्या रूपामध्ये फिरणार, तो येणे केणे प्रकारे तो शेतामध्ये किंवा पितृदोष लावून घरच्यांना त्रास देणार. तो विषय वेगळा. पण सांगण्याचा मुद्दा असा, कशाहून गेला विषय, देणकसूर, पूजा, लाभ. लाभ म्हणजे सगळं मला भोग भेटतो. आणि प्रतिष्ठा म्हणजे काय, समाजामध्ये माझा मान समान. आणि त्याचा अहंकार जर कोणाला कधी रागवलं ना, मला तर चांगला आहे. काही दिवसापूर्वी मंदिरात एक भक्त आले होते, मी त्यांना रागवलंय. त्याच्यानंतर मला त्यांनी फोन नाही केला, दिसलं नाही. पण मला रागवण्याचा हेतू काय होता, त्याच्यात माझा स्वार्थ होता का, किंवा मला काही पाहिजे होतं का, नाही. की आहे ना, जसं एक वडील आपल्या मुलाला रागवतात, एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्याला रागवतात, त्याच्या मागचा एकमेव प्रामाणिक हेतू की तुम्ही जप करा. त्याच्यामध्ये तुमची आध्यात्मिक प्रगती, भौतिक भोगामध्ये, भौतिक जंजाळमध्ये नका अटकू. पण हितामध्ये सुद्धा त्यांना ते काय वाटतंय, त्यांना दुःख वाटे. हे ज्याच्या त्याच्या बघण्याचा दृष्टिकोन. म्हणून सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बलरामजीने इथे म्हणतात की काम वासनेवर हे कामात, आणि बलरामजीने काय केलं, गुरुनं दुसरी तुमची इच्छा नष्ट केली, ती म्हणजे काम वासना. पूजाला प्रतिष्ठेची भावना सोडली आणि बलरामजीने धेनुकासुराला वध केला. आणि असे केल्यानंतर त्यामध्ये ते म्हणतात संसारातून मुक्त होऊ शकतात. आणि बलरामजीने आणखीन अशा अद्भुत लीला आहेत त्यांच्या, विशेष करून की त्यांनी महाभारतामध्ये दुर्योधनाची बाजू घेतली आणि दुर्योधनाला गुरु झाले. आणि दुसरी लीला काय झाली की सुभद्राचं लग्न कोणाशी ठरवलं, अर्जुनाशी ठरवलं होतं. भगवंत म्हटले सुभद्राचं लग्न दुर्योधनाशी ठरवलं होतं. कृष्णाची बहीण सुभद्रा दुर्योधनाशी ठरवलं होतं. कोण होतं, बलरामजीने ठरवलं होतं. महाभारतामध्ये वर्णन आणि भागवतामध्ये भगवान कृष्ण म्हटले अर्जुनाला, सुभद्राला घेऊन पळून जाय तू. हा, म्हणजे बलरामजीची लीला कोणालाच कळू शकत नाही. कारण बलरामजी अतिशय दयाळू, कृपाळू येतं, ते गुरु असल्यामुळे. आणि येऊन महाभारताचं युद्ध झाल्याने भीम आणि दुर्योधनाचं युद्ध चालत होतं, त्यावेळेस सुद्धा बलरामजी, आणि मग भगवंत म्हटले एवढे दिवस तुम्ही याची बाजू घे, तुम्ही आता या युद्धात पहिल्यांदा भाग घेतला ना, आता पण घेऊन. त्यावेळेस तुम्ही तीर्थयात्रा गेले ना, आता पण तुम्ही निघून जा, आता पडू नका. या दुर्योधनानं काय केलं हे तुम्हाला नाही सांगता ना, तुम्ही जा. आणि मग तिथे भीमाने त्यांचा मांडीला ठेसून त्याचा वध केला. तर हे अशा जरासंधाच्या वधामध्ये सुद्धा भगवंत म्हणतात की 18 वेळा याला एकदाच मारत का नाही तू, नेहमी नेहमी का सोडून देतो. भगवंत म्हणतात की बसल्या बसल्या सगळ्याला धरून आणतो हा असुर. जरासंधाचं मोटिवेशनल काय असेल बघा ना, किती कन्व्हिन्स पॉवर असेल. 17 वेळा सगळ्याला, आणि किती एक अक्षरशः ना, ऐकणारा बी किती कन्व्हिन्स असेल आणि सांगणारा बी किती कन्व्हिन्स असेल. 1-2 वेळा हारल्यानंतर आपण काय म्हणू, याच्या कुठे नादी लागता. पण जरासंधानं किती वेळा कन्व्हिन्स केलं, 17 वेळा कन्व्हिन्स केलं. आणि भगवंत म्हटले की आपल्या इकडे तिकडे जाण्याची गरज नाही, पृथ्वीचा भार हा घेऊन येतो, आपण बसल्या बसल्या याचं काय करू. म्हणून बलरामजीला समजून सांगितलं, ही लीला झालेली. त्याच्यानंतर रुक्मिणी हरणाच्या वेळेस पहिली हेड शेव कोण केलं होतं, कृष्णानं रुक्मिणीचं केलं होतं. का बरं केलं, ते रस्त्यामध्ये अडवलं होतं. तर त्याला कसं हेअरस्टाईल केली होती वेगवेगळी, इथून थोडे केस सोडले, इथं केस सोडले, इथं थोडस हेड शेव केलं होतं. आणि त्यावेळेस बलरामजी एवढे संतापले आणि रुक्मिणीची बाजू घेतली मुद्दाम. आता मोठे आहेत ना, दाखवलं पाहिजे ना की मोठा आहे. तुला कळतं का आपलाच पाहुणा आहे, मेवण्याला सालेला असं केलं, साल्याचं साल केलं तू साल. आणि रुक्मिणीला म्हटले या जगामध्ये जो काही दुःख भेटतात कर्मानं भेटतात, त्यामुळे दुःखी मानू नको, मी आहे तुझ्यासोबत. रुक्मिणीला किती आणि तिथं सुंदर 10व्या स्कंदात जेव्हा म्हणून राधागोविंद महाराजांचे प्रवचन ऐकायचे, दशम स्कंदाचे खूप सुंदर आहेत. आणि सगळ्यात शेवटी की ते दाट फटकार देऊन ते म्हणले की आपले संबंध किती खराब असेल तरी त्या लोक. आणि शेवटचे 2 म्हणले की कृष्ण आणि बलराम आपल्या सोबत 2 गोष्टी हाल करतात. कृष्ण हे गोरक्षेचं प्रतीक आहे आणि बलरामजी 2 गोष्टी त्यांच्या हातात असतात, एक म्हणजे नांगर आणि दुसरं म्हणजे गदा. गदा कशासाठी घेतात, जे शत्रू आहेत त्यांचा वध करण्यासाठी, आणि ज्या भक्ताच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम हाल करायचे असेल
नांगर, ते कसे यमुनाला त्याने वळलं आणि त्याची तुलना अशी करतात की एका भक्ताचं जीवन, भक्ताचं जे जमीन आहे ते एक बंजार मशागत जमीन आहे आणि त्या बंजार मशागत जमिनीमध्ये असं काही टाकलं तर उगवणार नाही. तर बलरामजीचा नांगर जर फिरवला तर त्याच्यामध्ये काय येईल? धान्य उगल. तसंच साधकांच्या हृदयामध्ये बलरामजीची कृपा झाली तर भगवंताची भक्तिरूपी बीज त्याच्यामध्ये उगून बलरामजी हे करतात, हा पहिला देतात. आणि शेवटचं ते सांगतात की हल म्हणजे की आपल्या जीवनातले जे समाज, जसं एकदा शेवटचं उदाहरण आहे, गुरुजन प्रभू इराण का इराकमध्ये प्रचार करायचे, तिथे इस्कॉनचं खूप मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर एक मुस्लिम लेडीला ती नेहमी दर्शनाला यायची. तर बलरामजीच्या हातामधल्या गोष्टीला नाही का तिला विश्वास नसायचा. तर ते म्हटले की माझ्या जीवनात खूप समस्या आहेत, पण हे जे मूर्त्या दिसतात कृष्ण बलराम ते माझ्या समस्या दूर करतील का? तर गुरुजन प्रभू म्हटले की जे कृष्ण आहेत ना ते बासुर वाजवते त्यांना नको करू, जे हातामध्ये एका गदा घेतलेले ना आणि नांगर घेतले त्यांना प्रार्थना कर, तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि लिटरली तिनं आदल्या दिवशी प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत सगळ्या त्याच्या समस्या दूर झाल्या. आणि ती पळत पळत आली गुरुजी प्रभूला म्हणते की हे जे तुमचे आहेत ना पांढऱ्या कलरचे, त्यांनी माझ्या जीवनातले प्रॉब्लेम्स काय केले? हल केले. म्हणून बलरामजी काय करतात? गदा यासाठी घेतात, शत्रूचा नाश करण्यासाठी, आणि जे हल आहेत ते आपल्या जीवनाचे समस्या हल करण्यासाठी दिलेले आहेत. अशा बलरामजीच्या सुंदर सुंदर लीला आहेत. तर आपण अशा प्रकारे बलरामचं स्मरण करून आपल्या जीवनामध्ये जे अनर्थ आहे त्याचा नाश करून त्यांची कृपा प्राप्त होऊन भगवान कृष्ण आपल्या हृदयामध्ये प्रकट हो. श्री श्री कृष्ण बलराम की, बलराम जयंती महामहोत्सव की, जगद्गुरु शिल प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि.